त्यानंतर सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच सगळे खेळाडू विनंती स्टेजच्या समोर या. सगळे खेळाडू या. 11 चॅलेंजर्स, आयुष 11, योगेश सरकार संविधान ग्रुप, सगळ्यांना विनंती आपण सगळ्यांनी स्टेजच्या समोर यायचं. आपण बक्षीस सोहळा लगेच सुरू करत आहोत. या सगळ्यांच्या मान्यवरांना देखील विनंती करतो आपण सगळेजण या. आमचे विजू भाऊ पवार साहेब असतील, त्याचबरोबर भाऊंसोबत आलेले काही मान्यवर, तुषार भाऊ, प्रमोद दादा, तुम्ही देखील या. सगळेजण या. सागर भाऊ, रवी घुले असेल पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये अर्धशतक पूर्ण केलं तर रवी घुले असेल मॅन ऑफ द मॅच. यानंतर रवी, सगळ्यात पहिले तुझं अभिनंदन. एकंदरीत आझादी चषकामध्ये खेळतोयस आणि स्पेशली हे मैदान तुझ्यासाठी लकी आहे. आज पुन्हा एकदा अर्धशतक पूर्ण केलंय. कसे वाटलं इथे आल्यानंतर आणि स्पर्धा खेळल्यानंतर? खूप भारी वाटतंय, कारण की पहिले तर मी धन्यवाद बोलून उमेश सरांचं, संभाजी भाऊचं, कारण की टुर्नामेंट ऑर्गनाईज करतात दरवर्षी ते. आणि मला एक दुःख होतं की माझी गावची टीम इथं खेळली नाही, पण मला ओपनमधून राहून सरने चान्स दिला, त्याच्यामुळे खेळायला बरं वाटलं. स्पेशली हे ग्राउंड तुला लकी आहे आणि आज डॉन सरांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रभर तू खेळतोयस. प्रदीप सरांबद्दल 2 शब्द काय सांगशील? कसं सपोर्ट असतो सगळ्या खेळाडूंना घेऊन? ते पहिली गोष्ट खूप चान्स देतात सगळ्यांना, की कुणाला नाराज नाही होणार असं करत नाही. पण काय होतं कधी कधी त्यांच्यामुळं पण असं होतं की चुका होऊन जातात. थँक्यू रवी, तुला देखील पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच असेल नरसिंग पालमपल्ले. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच हे सगळं आपण पाहतो. या ठिकाणी पारितोषिक ज्यांच्या वतीने, ज्यांच्या आधार, ज्यांच्या सपोर्टमुळे खऱ्या अर्थानं आपण हा आझादी चषक आपण सक्सेसफुल यशस्वी करतोय. बाप्पांना कातळे साहेबांच्या शुभास्ते आपण प्राइज देतोय. तर नरसिंग पालमपल्ले आज अक्षरशः मेघराजा मात्र पडला नाही, परंतु नरसिंगने अक्षरशः धावेंचा मुसळधार पाऊस पाडला. अभिनंदन नरसिंग. यानंतर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे आणि ज्याने सांगितलं दिस इज माय यार्ड, शेरू लोहार असेल फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर शेरू लोहार या. शेरू लोहार असेल मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय बाप्पांना कातळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण नक्कीच हा किताब या ठिकाणी देतोय. शेरू लोहार, सगळ्यात पहिले तुझं अभिनंदन. फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच किताब मिळालेला आहे तुला. स्पेशली मी आत्तापर्यंत शेरू लोहारला जेव्हा जेव्हा पाहिलंय तो शांत असतो, कधी ॲग्रेशन दाखवत नाही, परंतु आज जे सेलिब्रेशन होतं मॅच जिंकल्यानंतर त्यामागचं खरं रिझन काय? ॲक्च्युली रिझन असं काही नाही आहे. थोडंसं मॅचमध्ये गरमागरमी होती, तर थोडंसं आता काय काय कोणाला बोलून काही फायदा नाही. झालं ते तेवढ्यापुरती तेवढं होतं सर, बाकी काय काय असं पर्सनली कोणाला नाही आहे. फक्त ते हिट ऑफ द मुमेंट होऊन जातं की बाबा आपल्याला कोणी समोरनं असं काय बोललं की आपल्या पण म्हणजे आता 4 वेळा जर केलं तर 5व्या वेळा आपल्याला पण निघतंच, ते नाही थांबू शकत. त्यासाठी असं काही पर्सनली कोणाला काय नाही सर. स्पेशली आझादी चषक इथे आल्यानंतर ही आपण गेले 8 वर्षे क्रिकेटची स्पर्धा घेतोय. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आहे, महाराष्ट्रभर स्पर्धेची चर्चा होते. कसं पाहतो या स्पर्धेकडे? स्पर्धा बघायला गेले तर खूपच छान आहे. किती कौतुक केलं तरी कमीच आहे सरांचं, उमेश नायडू सर आणि साजिद भाईंचं आणि संभाजी भाऊंचं.
तर एवढंच म्हणाल की असेच अजून छान छान टुर्नामेंट घेत जावा, म्हणजे नवीन पोरांना चान्स भेटेल आणि त्यांना परफॉर्मन्स करायला वाव भेटेल तसं. थँक्यू शिरू. खूप साऱ्या शुभेच्छा तुला देखील. यानंतर आपण गेले 3 दिवस खऱ्या अर्थानं ज्यांनी पंचाची भूमिका पाहिली अशा तिन्ही पंचांचा मी या ठिकाणी यथोचित तसा सन्मान करतोय. मी या ठिकाणी अमर साठे सर यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मग इंडिया कप असू द्या, क्रिकॉन कप असू द्या, स्वर्गीय रत्नबा पाटील स्मृती चषक असू द्या, अशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण आझादी चषकामध्ये देखील आपण पाहतोय. अमर सर यानंतर दुसरे पंच महेश जाधव सर आपल्या सोबत आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी त्यांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मोठमोठ्या स्पर्धा आपल्या बॅटिंगने गाजवल्यात, ते महेश जाधव सर यांचा सन्मान. त्यानंतर तिसरे पंच आमचे सतीश सर, त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करतोय. तिनेही चांगले पंच. त्याचबरोबर cricklife.in च्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेला नेहमी सहकार्य विशेषतः आपण पाहिले गेले तर असतं. आणि विशेष आपण पाहिले गेले तर आदरणीय बापूअण्णा कातळे मात्र नेहमी सांगत असतात की ज्यावेळेस अमित भुजबळ टेक्निशियन म्हणून असतात तर स्पर्धेला हायलाईट कसं करावं किंवा स्पर्धे कशी मोठी करावी, त्या अमितजी भुजबळ त्यांचा आम्ही याच्याकडे स्पेशली सन्मान करतोय. प्रत्येक खेळाडूच्या वेगवेगळ्या क्लिप्स आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्या व्हायरल होत आहेत. तर अभिनंदन अमितजी भुजबळ, असंच क्रिकेटला पुढे नेत राहा. तुमची मेहनत पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून दिसू द्या. यानंतर ब्लॅस्टी मंडप यांचा देखील आम्ही या ठिकाणी सन्मान करत आहोत. ब्लॅस्टी मंडप विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तर या ब्लॅस्टी मंडप यांनी खणखणीत आवाजही दिला, या स्पर्धेला खऱ्यातनं सजवण्याचं काम ज्यांनी केलं तर त्यांचाही या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय. यानंतर खऱ्या अर्थानं गेले 3 दिवस खूप चांगलं सहकार्य यांचं आहे, ते म्हणजे आमचे छोटे मॅन्युअली स्कोरर रजत थेऊरकर. या तुमचाही आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय. संभाजी भाऊ थेऊरकर यांचे चिरंजीव आणि खूप चांगलं खऱ्या अर्थानं स्कोरिंग रजत थेऊरकर यांनी केली. अभिनंदन रजत. यानंतर आपण ज्यांचा आवाज आपण आजच्या दिवसभरामध्ये ऐकला ते उत्तम सावंत सर, त्यांचाही आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय. गणेश लाईट्स वाडाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं नक्कीच नावलौकिक मिळवणारे उत्तम सावंत सर, त्यांचा या ठिकाणी सन्मान जो केला जातोय. यानंतर आझादी चषक 2025 मध्ये गेली 8 पर्व ज्यांच्या सुंदर समालोचन आपण ऐकतोय. गेली 3 दिवस देखील या स्पर्धेत त्यांनी अतिशय सुंदर समालोचन केलं. आपल्याच मावळ तालुक्यातील मावळ भूषण या किताबानं ज्यांना सन्मानित केलं असे आमचे सहकारी समालोचक मित्र आदरणीय सुमित सोनवणे सरांचा विशेष सन्मान आदरणीय बापूअण्णा कातळे साहेबांच्या शुभ हस्ते आझादी चषक 2025 मध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. मी अण्णांना विनंती करेल की आपण सुमित सोनवणे सरांना या ठिकाणी सन्मानित करावं. गेली 8 वर्ष या स्पर्धेत त्यांनी अतिशय सुंदर समालोचन केले. याही पर्वात 3 दिवस ज्यांनी समालोचन केलं त्या आदरणीय सुमित सोनवणे सरांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला होतोय. त्यानंतर आदरणीय चंदूभाऊ पवार यांचा विशेष सन्मान आयोजकांच्या वतीने ठिकाणी केला जातोय. मी अण्णांना विनंती करेल की आपण चंदूभाऊ पवार यांना विशेष सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करावं. आझादी चषक 2025च्या निमित्तानं त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर मुख्य बक्षीस वितरण समारंभ पुन्हा एकदा सुमित सर. धन्यवाद. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले तर आता आपण पुढील पारितोषिकाकडे वळणार आहोत. ज्यांच्या वतीने खऱ्या अर्थानं आपल्याला हे सगळं पारितोषिक सौजन्य झाले त्यांना विनंती करतो आपणही पुढे यायचं आहे. तर सगळ्यात पहिले तर आपण वैयक्तिक पारितोषिकाकडे वळणार आहोत. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज तर आपण सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा किताब या ठिकाणी देतोय. आणि इथे जर आपण पाहिले गेले तर सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा किताब देत असताना आज खूप मोठा योगायोग म्हणेन मी यांना. बापूअण्णा कातळे स्पोर्ट फाउंडेशन टीमच्या माध्यमातून खेळतोय. विशेष आपण पाहिले गेले तर या
स्पर्धेमध्ये यंग टॅलेंट म्हणून मात्र या सगळ्यांनी ज्याचं भरभरून कौतुक केलं, तो या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज आम्ही खिताब देत आहोत यश भांगरे यांना. बापण्णा कातळे स्पोर्ट फाउंडेशन टीमचा असणारा हा खेळाडू. तर यश भांगरे या. एक स्पोर्ट्स सायकल तर निश्चितप्रमाणे असेल, त्याचबरोबर एक आयुष स्पोर्टची बॅट देखील आहे. बेस्ट बॉलर. खऱ्या अर्थानं अमोलदादा वीर यांच्या माध्यमातून मात्र ही स्पोर्ट्स सायकल आपल्याला सौजन्य झाली. या अमोलदादा वीर, प्रमोद भाऊ पोल, विनोद भाऊ पोल, तुषार भाऊ शिंदे, सागरदादा राऊत, संभाजी भाऊ सगळेजण या. हा देहरोडचा एक उभरता खेळाडू आणि त्याला आझादी चषकाच्या वतीने सर्वोत्कृष्ट बेस्ट बॉलर हा किताब आपण त्याला देऊन सन्मानित करतोय. अभिनंदन यश. खूप चांगली सुरुवात मी म्हणेल घरच्या स्पर्धेमध्ये होतीये. सगळ्यात पहिले यश, सायकल मिळतीये, हा किताब मिळालाय, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय सर. धन्यवाद. यानंतर आपण स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज आपण हा किताब देखील या ठिकाणी देणार आहोत. या ठिकाणी या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्यांच्या वतीने आपल्याला सौजन्य किताब झालेला आहे, विनोददादा पोल यांच्या वतीने मात्र हा किताब आपल्याला सौजन्य होतोय. एक स्पोर्ट्स सायकल आहे, एक ट्रॉफी देखील आहे. तो विनोद भाऊ पोल, प्रमोद भाऊ पोल आपणास विनंती, आपण हा किताब देण्यासाठी या. आणि हा इथे सर्वोत्कृष्ट फलंदाज हा किताब जाईल ज्याने आजच्या दिवसभरामध्ये अक्षरशः षटकारांचा पाऊस पडला. आणि या सध्या जर आपण पाहिलं तर मिस्टर सिक्सर किंग नरसिंग पालमपल्ले, एकदा जोरदार टाळ्या. आज तालुका गाजवला, आज ओपन निहाय गटाचं क्रिकेट गाजवलं, तोच नरसिंग पालमपल्ले. या नरसिंग खूप 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 अभिनंदन. खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी नरसिंगने नक्कीच केली. तर नरसिंग आता जायचं नाही, आता आवर्जून प्रश्न विचारेल. सगळ्यात पहिले तर अभिनंदन, उत्कृष्ट फलंदाज हा किताब मिळवलाय. आणि आज मी म्हणेल नाव जसं नरसिंग आहे ना, आज नरसिंग फक्त खेळत नव्हता, तो मला वाटतं कुठला तरी राग व्यक्त करत होता की काय, असा प्रश्न प्रेक्षकांनाही पडलाय. अण्णा दिवसभरामध्ये आज जवळपास नरसिंगने 30 ते 35 षटकार मारलेत. एकदा नरसिंगसाठी जोरदार टाळ्या त्यासाठी. एवढी सुंदर बॅटिंग केली आहे नरसिंग, काय सांगशील? आणि ही स्पर्धा आठवणीत राहण्यासारखी आहे का? सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांचे आणि बापू अण्णाचे आणि संभाजी अण्णाचे धन्यवाद बोलतो की एवढी चांगली टुर्नामेंट पुणे जिल्ह्यातली एकमेव अशी टुर्नामेंट आहे की तिथं प्रत्येक टीमला असं वाटतं की ते आमची टीम असायला पाहिजे. प्रत्येक खेळाडूला असं वाटतं की आम्हाला हे टुर्नामेंट खेळायला पाहिजे. आणि एवढ्या सगळ्या मॅचेसमधून म्हणजे एक टायटल भेटणं खूप अभिमानास्पद गोष्ट असते सर. त्याबद्दल सर्वांचे अजून एकदा मनापासून धन्यवाद बोलतो. थँक्यू. आज नरसिंग खूप घडला. नरसिंगला आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रभरचं क्रिकेट गाजवलं, महाराष्ट्राच्या बाहेरही गाजवलं. परंतु आज जो काही खेळ आहे किंवा आज जो काही नरसिंग आहे, हे याच्या मागं खरं श्रेय कोणाला जातं? सर याच्या अगोदर मी एकही टुर्नामेंट रबर बॉलची खेळलो नाही. ही माझी पहिलीच टुर्नामेंट आहे रबर बॉलची मी की जो पुणे जिल्ह्यातील खेळतोय. आणि या सगळ्यांचं श्रेय मी देतो विकास पावडे सरांना, कारण त्यांनी आवर्जून सर्व टीमला एकत्रित करून परत एकदा टीम आमची जी इकडे तिकडे झाली होती त्यांना एकत्रित करून परत एक चान्स सर्वांना दिलाय. त्याचा रिझल्ट हाच आहे सर. थँक्यू थँक्यू नरसिंग. तुला देखील पुढे वाटतील खूप साऱ्या शुभेच्छा. आणि नक्कीच नरसिंग असेल, विकास पावडे सर असतील, असंच तुम्ही पुन्हा सगळ्यांना एकत्रित करत राहा, असंच खेळत राहा आणि असंच जिंकत राहा. यानंतर मॅन ऑफ द सिरीज, तर आपण प्लेअर ऑफ द सिरीज हा किताब देतोय. तर प्रथमतः प्लेअर ऑफ द सिरीज हा किताब ज्याने आपल्याला सौजन्य केला, शेवटला द्यायची, ठीक आहे. यानंतर सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आदरणीय या स्पर्धेचे असणारे आधारस्तंभ, आज आपण पाहिले गेले तर यंगस्टार दत्तनगरचा जो ग्रुप आहे,
जवळपास 40 ते 50 मेंबर या ग्रुपमध्ये आहेत आणि या सगळ्यांना आपण पाहतो एक वज्रमूठ बनवण्याचं काम बापू अण्णांच्या माध्यमातून केलं जातं. अण्णांना विनंती करतो, अण्णा आपण या सगळ्या खेळाडूंना आणि आपल्या सगळ्या ग्रुपला आपण शुभेच्छा द्याव्यात. आज खऱ्या अर्थानं भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आझादी चषक पर्व 8वे संभाजी भाऊ असतील, उमेश असेल, बाकी त्यांची सर्व टीम, यंगस्टर टीम असेल, यांनी गेले 8 पर्व आपल्या खेळाडूंसाठी एक हक्काचं व्यासपीठ या भागामध्ये तयार केलं. त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचे धन्यवाद मानतो. आपण सर्वजण या पुढील काळातसुद्धा असंच आझादी चषक होत राहील याची ग्वाही मी या चषकानिमित्त आज देतो. आणि आज ज्यांचा ज्यांचा नंबर आला आहे, ज्यांचा आला नाही, त्यांनासुद्धा येणाऱ्या काळामध्ये तुम्हालासुद्धा नंबर मिळेल याच्या शुभेच्छा देतो. आज जिंकलेत त्यांचं अभिनंदन. ज्यांना नाही भेटलं त्यांच्यासाठी आपण पुन्हा एकदा अशाच पद्धतीने पुढच्या वर्षी उत्कृष्टपणे आझादी चषक आयोजन करू असं मी शब्द देतो आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो व थांबतो. धन्यवाद अण्णा. यानंतर सगळ्यांना विनंती, आपण मुख्य पारदर्शीकडे वळणार आहोत, परंतु त्यासाठी सगळे टीम आपण मुख्य स्टेजवरती यायचे आहे. जेवढे खेळाडू आहेत तेवढे या, शक्यतो सगळे खेळाडू या. आणि या स्पर्धेमध्ये आझादी चषक 2025 पर्व 8वे आणि या 8व्या पर्वाचे 3ऱ्या क्रमांकाचे मानकरी आहेत. रोख रक्कम 30,000, त्याचबरोबर एक मानाचं करंडक आणि हे मानाचं करंडक जात आहे योगेश सरकार अर्थात संविधान ग्रुप. एकदा जोरदार टाळ्या या टीम साठी. तुषार भाऊ या, सागर भाऊ, सगळे या, आपले सगळं टीम मेंबर्स. अभिनंदन संविधान ग्रुप, योगेश सरकार, पुणे, प्रदीप ज्ञानीत अर्थात डॉन. आपण पाहतो या ठिकाणी सगळ्या टीमला खेळ एकत्रित करत खूप चांगला खेळ आजच्या दिवसभरामध्ये राहिला. प्रदीप सर 2 मिनिटं फक्त मी तुमचा वेळ घेईल, जायचं नाहीये. आज आपण पाहिले गेले तर नक्कीच पुण्याचं क्रिकेट तर मात्र पुढे चाललंय, परंतु हे पुण्याचं क्रिकेट पुढे जात असताना तुमच्यासारखी व्यक्ती पुढे येते, सगळ्या खेळाडूंना एकत्रित करत मात्र पुन्हा चांगले क्रिकेट खेळताय. खरं तर आझादी चषक खेळताय. कसं वाटली स्पर्धा, काय सांगाल स्पर्धेबद्दल? आता ह्या स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर गेली 8 वर्ष झालं मी ही टुर्नामेंट खेळतोय, परंतु पहिल्यांदाच बक्षीस पात्र झालो, त्यामुळं खूप आनंद झाला आहे. कारण मला सपोर्ट नेहमीच असतो. संभाजी भाऊ, सगळं देवरोडवासी, त्यांची इच्छा असते की बाबा डॉननं फायनल मारावा, परंतु आमचे प्लेयरने थोडे खराब कामगिरी केली. ती करतील पुढची टुर्नामेंट 100% मारू आम्ही. परंतु जे आता खेळले, चांगले खेळले, थोड्याफार चुका झाल्या त्या परत होणार नाही ही मी ग्वाही देतो. आणि सर्व आयोजनाबद्दल मी जेवढं बोलीन तेवढं कमी आहे, कारण खूप चांगल्या टुर्नामेंट देवरोडमध्ये होत्यात, खूप चांगल्या आणि भरपूर टुर्नामेंट देवरोडमध्येच होत्यात. पुण्यातल्या मला वाटतं 70% टुर्नामेंट देवरोडमध्ये होत्यात आणि त्या उत्कृष्ट दर्जाच्या होत्यात. असं नाही की बाबा लावले, स्टंप लावले, उभे केले, असं नाही. आयोजन एक नंबर असतं. कसं स्टेज, लाईव्ह म्हणा, अंपायरिंग, प्रॉपर अंपायरिंग म्हणा, म्हणजे सर्वच जे टुर्नामेंटला हवं असतं तर तसंच पूर्ण असं सेटअप असतो. उगाच येऊन करायची टुर्नामेंट म्हणून करत नाहीत. मी त्याबद्दल सर्व आयोजन कमिटीचा आभार मानतो. धन्यवाद सर, खूप मनापासून धन्यवाद. यानंतर आपण या स्पर्धेचा उपविजेता किताब देखील देणार आहोत. आझादी चषक 2025 रोख रक्कम 50,000 रुपये मानाचं करंडक आहे. विनंती आहे येताना सगळी टीम आता घेऊन या. तर या स्पर्धेचे उपविजेते ठरत आहेत आणि टीमचं नाव आहे 11 चॅलेंजर्स देहरोड. या सगळी टीम या. तर या ठिकाणी आपण बघतोय नक्कीच 11 चॅलेंजर्स देहरोड
या स्पर्धेचे उपविजेतेचे मानकरी ठरत आहेत. तर अभिनंदन 11 चॅलेंजर्स देवरो टीम, खरोखरच खूप चांगला खेळ. अभिनंदन. यानंतर आपण मॅन ऑफ द सिरीज कडे वळणार आहोत आणि मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहतोय स्पोर्ट्स सायकल आपल्या ज्यांनी सौजन्य केली धीरज भाऊ शिंदे. त्याचबरोबर या सगळ्या ट्रॉफीज ज्यांनी आपल्या सौजन्य केल्या त्या तुषार भाऊ शिंदे यांना विनंती करतो आपणही पुढे या. आणि या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज हा किताब आपण या ठिकाणी जो देणार आहोत. एकंदरीत आपण पाहिले गेलं तर ही स्पोर्ट्स सायकल आहे ज्यांनी मात्र आपल्या गोलंदाजीने, आपल्या फलंदाजीने, आपल्या फिल्डिंगने ही सगळी स्पर्धा मात्र जी गाजवली. साठे स्पोर्ट्सच्या वतीने ब्रँडेड बॅट आहे. तर या स्पर्धेचे मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी ठरत आहेत ज्याने जबरदस्त तुफानी हल्ला पहिल्याच दिवशी केला, तो आहे मिस्टर उमेश नायडू. उमेश नायडू या मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी, त्यांना मी या ठिकाणी हा किताब देऊन सन्मानित करतोय. अभिनंदन उमेश, खूप चांगला खेळलास. आणि इथे मी म्हणेल की उमेशच्या त्या 2 षटकाराने काय मॅच फिरवली होती. उमेश जायचं नाहीये. सगळ्यात पहिलं उमेश तुमचं अभिनंदन आहे. एकंदरीत सिरीज मिळतीये आणि आझादी चषकामध्ये तुम्ही आयोजक तर आहातच परंतु चांगले खेळाडू देखील आहे. कसं वाटतंय? खूप भारी वाटते. मॅन ऑफ द सिरीज भेटलं आणि प्रथम तर बापू अण्णा यांचा आभार व्यक्त करतो. म्हणजे जे स्पॉन्सर्स आहे त्यांच्यामुळे टुर्नामेंट्स होतात म्हणून ते स्पॉन्सरशिप करतात, म्हणून आमच्यासारखं आयोजक पुढे येतात, टुर्नामेंट भरवण्याची डेअरिंग करतात, त्यांच्यामुळे हे सर्व टुर्नामेंट होते. आणि मॅन ऑफ द सिरीज भेटला यात माझे पूर्ण टीमचं पण श्रेय आहे. म्हणजे त्यांनी चांगला खेळ केला म्हणून. प्रेशर भरपूर होता. कोणता प्रेशर होता टीम माझ्यावर? ॲक्च्युली काय आलं, मी प्रॅक्टिस करतो, म्हणजे सकाळी येऊन प्रॅक्टिस करतो, ते माझ्या स्वतःसाठी करतो, म्हणजे टुर्नामेंट खेळायचे त्यासाठी नाही करतो. आणि खरं म्हणजे बोलायचं नाही, आमच्या टीमचं असं आहे की परफॉर्मन्स नाही झालं तर बोलतात की तू प्रॅक्टिस करून काय करतात, आणि स्वतः प्रॅक्टिसला येत नाही. पण आम्ही जर आऊट झालो तर बोलणार प्रॅक्टिस करून काय करतो. आम्ही न प्रॅक्टिस करून सुद्धा आम्ही चांगलं खेळतो. म्हणजे मी प्रॅक्टिस वगैरे करतो ते माझ्या स्वतःसाठीच करतो. यश वगैरे लहान लहान मुलांना घेऊन येऊन सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करतो. आणि बहुतेक त्यामुळे मॅन ऑफ द सिरीज भेटला. थोडं चांगली बॅटिंग केली आणि टीमने एंट्री केली म्हणून आम्ही जिंकलो. मॅन ऑफ द सिरीज भेटला. आणि माझ्या टीमला एकच रिक्वेस्ट आहे की एंट्री करत जावा. खेळलो तरच जिंकणार किंवा हारणार. घरी बसून जिंकणार किंवा हारणार नाही. एंट्री करत जावा, खेळत जावा. थँक्यू. क्या बात आहे, खूप चांगलं. उमेश, अजून एक प्रश्न मी विचारेल. उमेश भाई, खूप चांगलं खऱ्या अर्थानं संदेश का आपण म्हणतो ना की खेळल्याशिवाय तुम्हाला मात्र बक्षीस मिळणार नाही, तुम्ही सराव केल्याशिवाय तुम्ही मात्र बळकट बनणार नाही. तर आपण या ठिकाणी आझादी चषक 2025 पर्व 8वे आणि या 8वे पर्वाचा खऱ्या अर्थानं प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपयाचं प्राइज आहे. सन्माननीय बापूंना कातळे, त्याचबरोबर सगळेच आमचे जे मुख्य व्यासपीठावरती मान्यवर आहेत सगळ्यांनी विनंती करतो आपण सगळ्यांनी पुढे या. सगळे आपले आयोजक संभाजी भाऊ असतील, साजिद भाई असतील, तुषार भाऊ, धीरज भाऊ, प्रमोद भाऊ, विनोद भाऊ, सागर भाऊ, व्यंकट भाऊ, त्याचबरोबर आमचे विजू भाऊ, सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी हा किताब देण्यासाठी या. आणि या स्पर्धेचे चॅम्पियन सगळी टीम या, सगळी टीम या. तर जबरदस्त खेळ करत एक जबरदस्त युनिटी पॉवर दाखवली. विखुरलेला संघ पुन्हा एकदा एकत्रित आला आणि पुन्हा एकदा दाखवलंय की जबळ काय असतं. तर एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. या सीझनचे चॅम्पियन आहेत आयुष 11 चिखली. सगळे खेळाडू या. खूप चांगला खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर या संघाची बांधणी करणारे विकास पावडे, त्याचबरोबर आपण पाहिले तर तालुका निहाय गटाचं क्रिकेट खेळत असताना एक आमदार एक संघातून मात्र पुढे आलेला संघ
आणि इथे या स्पर्धेचे जर आपण पाहिले गेले तर चॅम्पियन म्हणून मात्र या 8व्या पर्वामध्ये याचं आता नाव घेतलं जाणार तो संघ आहे आयुष 11 चिखली, विकाजी पावडे यांच्या मालकीचा असणारा संघ. आणि त्याचबरोबर हे सगळे खेळाडूने ही सगळी स्पर्धा काय जबरदस्त प्रकारे खेळली. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग सगळे एफर्ट्स मात्र त्यांनी दाखवले. अभिनंदन, वेलप्लेड टीम. पावसाळी रबर बॉलची ही महाराष्ट्राची मानाची स्पर्धा. विकास पावडे सर, फक्त तुम्ही जायचं नाहीये, तुमच्यासोबत मात्र मी नक्कीच आवर्जून संवाद साधेल. कारण आज पुन्हा एकदा आपण पाहिलं गेलं तर खूप दिवसानंतर तो पूर्वीचा संघ बघायला मिळाला. आणि यापूर्वी नरसिंहने देखील सांगितलं की सगळ्या मागे जे श्रेय आहे ते विकास पावडे सरांचं आहे. आज विखुरलेला संघ पुन्हा एकदा त्यांची वज्रमूठ बनवले. किती त्रास झाला किंवा किती मेहनत करावी लागली यासाठी? सर्वात पहिलं मी आयोजकांचे धन्यवाद मानेल की बाप्पू अण्णा असतील, अजून सर्व आयोजक असतील, बाप्पू अण्णा यांनी जे सपोर्ट करून ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केली. उमेश भाई असतील, साजिद भाई असतील, संभाजी भाऊ असतील, या सर्वांचे मी पहिले धन्यवाद मानेन की त्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिली. हां, जसे सुमित सर म्हटले की हा विखुरलेला संघ तुम्ही परत एकत्र केलात, किती कष्ट झाले किंवा काय. कष्ट तर आहे, संघ बनवायचा आणि संघाबरोबर राहायचं म्हटल्यावर कष्ट तर आहेच. कारण की गेली 2 वर्ष झाले माझी टीम बंद होती. काही छोट्या छोट्या गोष्टीमुळे मुलांमध्ये थोडेसे भेदभाव निर्माण झाले होते किंवा कोणी काही केलं होतं, त्यामुळं थोडे मुलं विखरली होती. पण त्यांना एकत्र करण्यामध्ये जो कष्ट झालेत त्यापेक्षा मुलांनी जे मला सपोर्ट केला त्यासाठी मी त्या सर्वांचे आभार मानेन की त्यांनी मला सपोर्ट केला आणि पुन्हा टीम बनवण्यासाठी त्यांनी मला जे एफर्ट दिलेत त्यासाठी मी त्यांचे सर्वांचे धन्यवाद मानेल. आणि सर्व पोरं खूप छान खेळल्यामुळे आम्ही आजपर्यंत इथपर्यंत आलो आणि आम्ही फर्स्ट टायटल घेतलं. त्याबद्दल मी पूर्ण संघाचे आणि संघातील सर्व खेळाडूंचे आभार मानेल की त्यांनी मला सपोर्ट केला आणि इथून पुढे सपोर्ट करतील ही मी त्यांच्याकडनं आशा बाळगतो. आणि आयोजकांचे आणि उमेश नायडू असतील किंवा साजिदभाई सर्वांचेच मी धन्यवाद मानतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू विकास सर. तुम्हाला देखील पुढील वाटचाली खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर या स्पर्धेचे आभार व्यक्त करण्यासाठी या स्पर्धेचे असणारे आज आयोजक आमचे प्रमोद पोल यांना विनंती करतो आपण आभार व्यक्त करायचे. चला, बापू अण्णा कातळे स्पोर्ट्स फाउंडेशनचे सगळे मेंबर 2 मिनिट माईकवर या, स्टेजवर या. अमित या, साईद भाई या. या. खरं सांगायचं म्हणलं तर ही स्पर्धाची तयारी 1 ऑगस्ट पासून चालू झालेली आहे. कारण कुठलीही स्पर्धा करायच्या आधी त्याचं मूळ मजबूत करणं लय गरजेचं आहे. आणि ही स्पर्धा घडवताना आम्हाला किती त्रास होतो हे फक्त आमच्या जीवाला माहिती आहे. ह्या स्पर्धेत बापू अण्णांनी आम्हाला जे सहयोग दिलं त्यांचा आम्ही पूर्ण टीम, पूर्ण यंगस्टार दत्तनगर, बापू अण्णा कातळे स्पोर्ट्स फाउंडेशन सगळे तुमचे आभार व्यक्त करतो की तुम्ही चांगला सपोर्ट दिला. धन्यवाद म्हणतो. आणि ही स्पर्धा परत तुम्हाला आम्ही परत भेटू 15 ऑगस्ट 2026ला. धन्यवाद.